हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. तुम्हाला खाली दिसतच असेल मी किती छान असं छोले मसाला बनवला आहे आज. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये 3 चम्मच तेल मी छान कडकडीत तापून घेतलं. त्यात एक तुकडा दालचिनीचा, तमालपत्र ॲड केलं. 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, ते मिक्सरला पेस्ट करून घेतले. ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतली कांद्याची पेस्ट छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत. त्याच्यानंतर त्यात सुके मसाले ॲड केले, जसं की मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद पावडर. ते सुद्धा छान त्यात परतवून घेतले कांद्याच्या पेस्टसोबत. नंतर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड केली, ती सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतली. त्याच्यानंतर मी यात छोले मसाला ॲड केला. छोले मसाला ॲड करताना मला एक कॉल आला होता, तो कॉल रिसीव्ह करताना मधला व्हिडिओ स्किप झाला. नंतर 2 मिडियम साईजचे टमॅटो, त्याचीसुद्धा छान प्युरी करून घेतली आणि तेसुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले. त्यानंतर आपण जे छोले होते बॉईल केलेले, 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या छानपैकी मी कुकरला, ते ॲड केलं. यातनं मी कुठेही जास्त पाणी ॲड केलं नाही, मला थोडीशी घट्टच भाजी करायची होती छोले मसाला, म्हणून मी यात शिल्लक पाणी ॲड केलं नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करू शकता. ही भाजी मी 4 ते 5 जणांसाठी बनवलेली होती. चवीनुसार मीठ टाकलं. मी छोले शिजवताना सुद्धा मीठ ॲड केलं होतं, म्हणून मी आता मीठ थोडं कमीच टाकलेलं आहे. छानपैकी आपली 9 ते 10 मिनटं भाजी उकळवून घ्यायची. भाजीचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आणि झक्कास झाला होता. छोले मसाला म्हणजे एक नंबरच झालेला मस्तपैकी. आणि नंतर तुम्ही बघू शकता, नंतर जेवणाला सुद्धा सुरुवात झाली होती. आमच्या घरातला मेन आमचा छोटा बाबू जेवायला बसला होता. त्याला बिना कोथिंबीरचं लागतं, म्हणून मी कोथिंबीर टाकली नव्हती. या जेवायला लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज.